आपल्याला कसं वापरलं जात आहे, आपल्याला पुढे ठेवून आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या हिंदू धर्माला आव्हान दिला जात आहे। हा विरोध नितेश राणेला नाहीये, हा विरोध महाराज भंडारेला नाहीये, हा विरोध आपल्या हिंदू धर्माला आहे। तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीच्या पुढे पाऊल उचला। अहो कितीही विरोध करा, काय हे जे काही बोलणारे 4-5 लोक येणार, तेवढाच आपला फोटो काढून निघून जाणार आणि दिवसभर बातम्या लगवणार। मी काय नुसतं कुठे पण जात नाही, मी तयारीमध्ये जातो, एक लक्षात घ्या। हा, एक तयारीमध्ये जातो मी। काय कुठला व्हाईट कॉलर कुठला आमदार नाहीये इथे। त्या भडव्या पाकिस्तान मध्ये बसलेला दाऊदला विचारा, त्याच्या गांडीमध्ये पण घुसून बोलणारा राणे साहेबांचा मुलगा आहे मी, एक लक्षात ठेवा। आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही ह्याच्यातूनच आलेलो आहे, पोलिसांची दोन्ही बाजू बघितलेली आहे मी, मला काही चिंता नाही हो, मला काही चिंता नाही। विरोध करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर जेवढे केसेस नसतील ना, तेवढे 307 आणि 353 माझ्या अंगावर केसेस आहेत। कशाला उगाच कशाला त्या जिहाद्यांना खुश करताय, कशाच्या दारी कुरवाळ्यांना खुश करताय? या आमच्या बाजूला एकत्र मिळून त्या जिहाद्यांच्या ढुंगणावर एवढे वस्त्र फिरू की शुक्रवारी ते वरती येणार नाही, असा निर्धार करून आमच्यावर बसलाच पाहिजे। कशाला करताय? आणि आम्हाला काय करून ठीक आहे, आमचे पोलीस बांधव जे करायचे ते करतील। हे काय माझ्या बरोबर आलेले हे काय गप्प बसणार काय? बरं आहे, पोलीस आमच्या गाड्या तपासत नाही मारत, समजलं ना? म्हणून उगाच ही वळवळ मला नको। जिथे जातो ना, महाराजांच्या मावळासारखा टीका लावून जातो, ते जायचं आहे ना, असं जायचं ते 2-4 लोकांना झोपूनच परत घरी गेला पाहिजे, त्याच्यातला मी आहे, एक लक्षात घ्या, त्याच्यातलं मी आहे। म्हणून हे जे कोण कुठल्या कुठल्या दर्ग्यावर आणि कुठल्या कुठल्या थडग्यावर बसून आमची ही सभा उधळण्यासाठी कोणाला पुढे करत असतील, मला माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या अंगावर जायचं नाहीये। पण तू एक लक्षात ठेव, हे हिंदू माझ्या बाजूला होतील, मग तू कुठे ना कुठे तरी मला सापडतील आणि मग तुझ्या दाढेवर पहिला वस्त्रा आणि नितेश राणे फिरवेल, एक लक्षात ठेव। मी ज्याच्यासाठी आलोय, हा जो काही थडगा तिथे वाजलाय, मी ज्या शिवरायांना मानतो, छत्रपती शिवरायांच्या नावाने मी श्वास घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्यापैकी मी आहे। आणि शिवरायांनी आम्हाला इतिहास चांगला रंगवून दिलेला हो। खूप काही गोष्टी आहे इतिहासामध्ये, उगाच त्या अफजल खानाचा कोतळा काढला नाही आमच्या शिवरायांनी। आमच्या मराठ्यांचा आणि हिंदूंचा इतिहास तुम्ही बघा, तुमच्या त्या औरंग्याला असेल, तुमच्या त्या टिप्याला असेल, जागा दाखवणाऱ्यापैकी आमचे हिंदू धर्म एक तुम्ही लक्षात ठेवा। आमच्या जिथे पण अंगावर याल, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगून ठेवलंय, कोणीही अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याचे शिकवण आम्हा लोकांना देऊन गेलेले आहेत। म्हणून उगाच हे काय पोलिसांना ज्या काय त्रास द्यायचा तर द्या, बिचारे हनाई बिचारे घाम जे उगाच येत असेल, मगर पोलीस बांधवांना सांगेल, तुम्हाला अगर जास्त ऊन लागत असेल, जास्त भूक लागत असेल तर 1 तास घरी जावा, बाकी सगळा कार्यक्रम आम्ही करून टाकतो इथे। काय चिंता करू नका, काय चिंता करू नका, तुम्हाला मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत। उगाच आमचे काय, मला काय बाकीचे लोकांचे काय समजून ठेवलं काय शेमड्यांसारखे? कोणी येणार, कोणी कालपासून ऐकतोय हा विरोध करतोय, तो विरोध करतोय, हे संख्या कमी, मला काही संख्या कुठे उभं केलं तरी पण माझं भाषण तेवढंच गाजतात, हे तेवढंच दाखवतात, कुठेही कमी करत नाही, कारण आपण बोलतोच तसं। ह्यांचं पत्रकारांचं पोट भरलं पाहिजे तसे आमच्या बातम्या असतात, म्हणून हे काही इथून हलणार नाही, चिंता करू नका, चिंता करू नका। पण उगाच मामा 7:30 नाही झाले, जरा थांबा। म्हणून आपल्याला सांगतो, हे खालती बस रे, बस खालती, माझी नजर आहे त्यांच्यावर।
म्हणून सांगतो, ज्यासाठी इथे आलेलो आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला हे अतिक्रमण जे आमच्या मालोजीराव भोसलेंच्या समाधीकडे करून ठेवलंय. अहो काय पराक्रम होता हो मालोजीराव भोसलेंचा, काय इतिहास घडवला त्या महापुरुषांनी. अहो आमच्या छत्रपती शिवरायांचे आजोबा, अहो छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्याची स्थापना का केली, काय आपल्या इतिहासामध्ये लिहिलंय. ज्या शिवाजी महाराजांच्या हातावर राजयोग होता, जे पाहिजे त्या महाराजांना भेटू शकलं असतं. मोठ्यातल्या मोठ्या गडांवर आणि ऐशोआरामच्या आयुष्यामध्ये आमचे महाराज राहायचे. फक्त जिजाऊ आमच्या जिजाऊनी त्यांना शपथ घातली की ह्या स्वराज्यामध्ये जिथे हिंदूंना मारलं जात आहे, आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य संपवलं जात आहे, आमच्या हिंदू मंदिर आणि सगळ्या गोष्टी धर्मस्थळ तोडली जात आहेत, तिथे शिवराय तुम्हाला उभा राहायलाच लागेल, इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करायलाच लागेल, अशी शपथ घेऊन आमच्या शिवरायांना स्वराज्य स्थापनासाठी जिजाऊंनी उतरवलं. आणि ज्या शिवरायांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता, शिवरायांच्या मावळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचा न विचार करता आजचा आपला जो दिवस तो आपल्याला दिसतोय तो फक्त छत्रपती शिवरायांमुळेच आहे. आणि ज्या महाराजांमुळे आपल्याला तो दिवस दिसतोय, त्या महाराजांच्या आजोबांच्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान अगर होत असेल, कोणतरी त्यांच्या मालोजीराव भोसलेंच्या इथे समेडीच्या इथे अगर अतिक्रमण करण्याची हिंमत करत असेल आणि तिथे कुठल्या तरी दर्गावरती करून करत असेल, तर ह्या गोष्टीला आपण किती सहन करायचं याबद्दल तुम्ही थोडा विचार करा. आमचा भरत जामदार सारखा हिंदुत्ववादी भाऊ आणि 3 दिवस उपोषण केलंय, तहसीलदारनी लिहून दिलंय त्याला एक प्रेमपत्र, सांगितलंय बाबा एवढ्या तारखेला साफ करीन. नका करून दाखवा. जे तारीख ह्याला दिली आहे ना, प्रशासनाला सांगेन जी तारीख आमच्या भरतला दिली आहे त्या तारखेला अगर काही झालं नाही ना, दुसऱ्या दिवशी तुमची बॅग भरून ठेवा, कारण का इंदापूरला तुम्हाला 1 दिवसात तुम्हाला ठेवणार नाही, 1 दिवस ठेवणार नाही. सगळी मोजमापन करून जाणार. आम्ही काय इथे नुसतं निवेदन देण्यासाठी आलेलो नाही. आमच्या स्वराज्याचा इतिहास अगर कोण पुसण्याचा हिंमत करत असेल तर त्या जिहादांना सांगतो, तुम्ही जिथे पण असाल, ऐकत असाल, मला माहिती आहे माझी सगळी भाषणं मस्जिदीमध्ये बसून तुम्ही ऐकता. तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, तुम सबको हम चुन चुन के मारेंगे, किसी को छोड़ेंगे नहीं, ध्यान में रखना. आम्ही काय इथे हातावर हात बसून बसणारे पैकी नाही आहोत. आमच्या हिंदू धर्माला अगर तुम्ही संपत असाल, आमच्या हिंदू धर्माला, आमच्या स्वराज्याला अगर तुम्ही आव्हान देत असाल, तर आम्ही पण तयार आहोत. एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही आमच्यातल्या लोकांना पुढे करा, एक दिवस तुम्ही कुठे ना कुठेतरी आम्हाला नजरेसमोर याल, तेव्हा मग ना अब्बा मदत करणार ना अम्मी मदत करणार. हे लक्षात ठेवा. नाही येणार मदत करायला, कोण नाही येणार. कारण का बांधवानो, हे त्यांच्या इस्लाम मध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं ते कधी ना कधीतरी आपले होतील. तुम्ही आज आमचा विरोध करण्यापेक्षा, आमच्या पोलीस खात्यांना त्रास देण्यापेक्षा कधी त्यांच्या इस्लाम मध्ये काय लिहिले ते तरी वाचून तरी घ्या. अहो त्यांच्या इस्लाम मध्ये सरळ स्पष्ट लिहिलंय की त्यांचा इस्लाम धर्म सोडून अजून कुठल्याही धर्माला मानायचं नाही. तुम्ही सगळे जेवढे हिंदू इथे उपस्थित आहेत ते सगळे त्यांच्यासाठी काफिर आहेत. तुम्हाला या तर तुम्हाला धर्मांतर करा, या तर तुम्हाला मारून टाका, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. बोलवा कुठल्याही मौलवीला आणि सांगा नितेश राणे खोटं बोलतोय की काय, बोलवा, विचारा त्याला. पुढचं अजून एक सांगतो, लक्षात ठेवा, मोहम्मद पैगंबरांना मानणारे जे मुसलमान आहेत त्यांनी ऐकावं. तुमच्या इस्लाम मध्ये या थडग्यांना महत्व आहे का? विचारा त्यांना, विचारा कुठल्याही मौलवीला व्यासपीठावर विचारा, बोलवा, विचारा. जे जे
मोहम्मद पैगंबरांना मानणारे मुसलमान आहेत विचारा. हे थडगे आहेत आणि हे दर्गे जे आहेत त्यांना इस्लाम मध्ये पण मान्यता नाहीये. त्यांना मुश्रिक म्हणून ओळखतात. मुश्रिक, हे मुश्रिक म्हणजे आपल्यासारखे काफिरांपेक्षा पण खालती महाराज. म्हणजे एक वेळी काफिराला ते धर्मांतर करून सोडून देतील पण मुश्रिकला जिवंत सोडत नाही असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. विचारा हो की नाही. विचारा कुठलाही मुसलमान बांधव जे माझं भाषण ऐकतायत या समोर आणि सांगा एवढ्या हिंदूंमध्ये ना तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही चिंता करू नका. पण एवढ्या मुसलमानमध्ये कधी हिंदू सुरक्षित असेल का? नसणार. हाच तर आमचा हिंदू धर्म म्हणतात आणि ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. म्हणून ज्या धर्मामध्ये आपल्याला संपवण्यात लिहिलं आहे, ज्या धर्मामध्ये मूर्तीपूजा मानतच नाही, ज्या धर्मामध्ये स्त्रियांना शेतीसारखा वापरा असं ज्या धर्मामध्ये लिहिलंय त्या धर्माचे लोक तुमचं आणि आमचं कधी होणार का? याबद्दल विचार करा. आपण आपसात भांडण्यापेक्षा हे जे काही अतिक्रमण आपल्याकडे होत आहे, अहो जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणालाही विचारा त्यांना माहिती आहे. PFI नावाची एक अतिरेकी संघटना आहे सिमी सारखी. त्याच्यातले काही कार्यकर्ते सदस्य पुण्यामध्ये त्यांना अटक केलं आणि त्यांच्या अटक झाल्यानंतर जेव्हा NIA त्यांची चार्जशीट तयार केली त्या त्यांनी चार्जशीट मध्ये काय उत्तर दिलं की आम्हाला लव जिहाद, लँड जिहाद म्हणजे अतिक्रमण आणि हे लव जिहादचे जे काही हे प्रयत्न करतायत या सगळ्यांच्या माध्यमातून या भारत देशाला आम्हाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे 2047 पर्यंत. हे त्यांनी अधिकृत सांगितलेलं स्टेटमेंट आहे, अधिकृत वापरलेलं वाक्य आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंना या देशामधून संपवायचं आहे. मग लव जिहाद करायचं आणि आमच्या माता भगिनींना फसवायचं, त्यांना फसवून मग धर्मांतर करायचं आणि धर्मांतर केल्यानंतर आपली संख्या कमी करायची. हे त्यांचं एक षडयंत्र आहे. हे अतिक्रमण जे करताय तुम्ही मला एक सांगा हो, इतिहास आमच्या महाराजांनी पण चांगलं वाचलेला आहे. औरंग्या जेव्हा ह्या इथे आला त्यांनी सर्वात पहिलं काय तोडायला सुरू केलं? मंदिरं तोडली की नाही? तर औरंग्याला माहिती होतं, टिप्याला माहिती होतं की इथे अगर हिंदू धर्माला संपवायचं असेल तर पहिलं त्यांची मंदिरं तोडून टाका, त्यांची धर्मस्थळं उद्ध्वस्त करून टाका. जिथे जिथे हिंदू जाऊन नमस्कार करतात, महाआरत्या करतात त्या सगळे मंदिरं उद्ध्वस्त करा. हिंदू धर्म तिकडेच संपून जाईल. हे त्या औरंग्यानी ज्या पद्धतीने काम केलं तेच हे आताचे जिहादी करतायत. जिथे जिथे फक्त आपल्या मंदिरं ह्यांना दिसतात, जिथे जिथे फक्त आपली धर्मस्थळं ह्यांना दिसतात, जिथे जिथे आपल्या फक्त महापुरुषांच्याच समाजा ह्यांना दिसतात. कारण का त्यांना माहिती आहे मालोजीराव भोसले, श्रीमंत मालोजीराव भोसलेंचं अस्तित्व अगर इंदापूरमध्ये संपून टाकलं तर मग इंदापूरला उद्या इस्लामीकरण करण्यामध्ये कोणी थांबवू शकत नाही. अहो आपला ग्रामदेवत इंद्रेश्वर आहे. इंद्रेश्वरांकडे समोर जाऊन महादेवांच्या समोर जाऊन आपण नतमस्तक होतो. आताच मी त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो. पण ह्यांचा का प्रयत्न आहे की आपला ग्रामदेवतच बदलून टाकायचा. कोणतरी तो चांदेश्वर बाबाचा दर्गा आणून बसवलाय आणि त्याला आपला ग्रामदेवत म्हणून हे लोकांना नेमायचं आहे. मला इंदापूरकरांना विचारायचं आहे की तुम्हाला हे मान्य आहे का? आपण प्रत्येक जण इंद्रेश्वरला मानणाऱ्यापैकी ते इंदापूरकर आहे. उद्या अगर आमचा ग्रामदेवत बदलून या चांदेश्वर बाबाच्या दर्गाला केलं तो तुम्हाला मान्य राहील का? बोला, तुम्हाला मान्य राहील का? मग फक्त नितेश राणेला विरोध नाहीये, इथे त्या इंद्रेश्वरला आपल्या इंद्रेश्वर देवताला विरोध आहे. इथे चांदेश्वर बाबाच्या दर्गाला ग्रामदेवत बनवायचं आहे आणि त्या निमित्त तो विरोध आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्यांना करायचा आहे. ह्यांना दाखवायचं आहे की हिंदू आमचं काही करू शकत नाही, हिंदू आमचं काही बिघडू शकत नाही. आम्ही पाहिजे तिथे दर्गे उभे करू शकतो, पाहिजे तिथे थडगे उभे करू शकतो. थडगे डिवायडरवर उभे करायचंय, थडगे मंदिराच्या बाजूला उभं करायचे आणि मग तिथे हिरवी चादर टाकायची आणि बोलायचं की इथे हे आमची जागा आहे. हे राजरोस पद्धतीने
हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे बांधवानो. म्हणून ह्या गोष्टी अगर इंदापूरकर आणि ह्याच्याबद्दल विचार केला नाही माझ्या हिंदू बंधू भगिनीनो, हे सगळं राजकारण राहून दे बाजूला. नितेश राणे महत्वाचा नाहीये, नितेश राणेला होणारा विरोध महत्वाचा नाहीये, पण इंदापूर मध्ये राहिलेला हिंदू इथे जगला पाहिजे आणि इथे वाढला पाहिजे ते महत्वाचं आहे. तुम्हीच अगर इथे राहिला नाहीत, इथे आपली जनसंख्या अगर कमी केली. मी आता काही दिवसा अगोदर अकोल्याला होतो. अकोल्याचा 10 वर्ष अगोदर त्याची मुसलमानांची जनसंख्या 10% होती. मी जेव्हा परवा तिथे गेलो अकोल्याला, तिकडे आज मुसलमानांची जनसंख्या 35% वर आलेली आहे. 35%. कुठून आले, कसे आले, कोणी ह्यांना आधार कार्ड दिले, कोणी ह्यांना मतदानाचे अधिकार दिले, हे कोणी येते येऊन ह्यांच्या डोक्यावर आपल्या डोक्यावर बसवतात. याबद्दल अगर आज तुम्ही अगर प्रश्न विचारला नाही तर बांधवांनो, भगिनी, तरुण मित्रांनो, जे आमच्या महाराजांनी सांगितलं, व काल पाकिस्तान मध्ये झालं, मग बांगलादेश मध्ये झालं, मग आपण आपलेच व्हिडिओ पुरा विश्व बघत असेल की बघ भारतामध्ये हिंदूंना संपवलं जातंय आणि मग तुम्ही काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. कारण अगर आपली संख्याच अगर या लोकांनी कमी करून टाकली, जिथे आज एवढे हिंदू जमतायत तिथे उद्या अगर हे जिहादी एवढ्या संख्येने जमू लागले आणि आपण अगर अल्पसंख्या झालो आणि एकदम संख्या आपली कमी झाली तर तुम्हाला पाहिजे तरी तुम्ही तुमचा सण साजरा करू शकत नाही. आज आपल्या प्रत्येक सणाला होणारा विरोध बघा. आपल्या पालख्या निघाल्या तर हे लोकांना दगडी मारायची आहे, आमच्या महाआरत्या लागायला लागल्या तर हे लोकांना विरोध करायचा आहे. पण ह्यांचे जेव्हा मोहरम आणि ईदच्या मिरवणुका निघतात तेव्हा हे लोकांना 10ची मर्यादा सांगितली जात नाही, तेव्हा कोण तिथे सिंगमगिरी करायला जात नाही. सगळी ताकद आम्हालाच दाखवायची आहे, सगळे नोटिसेस आम्हालाच दाखवायचे आहे. मग जो नियम हिंदूंना लागत असेल, 10 वाजता अगर आमची महाआरती बंद होत असेल तर उद्या 10 वाजता इथे मोहरमची मिरवणूक पण बंद होणार. अशा पद्धतीचं वातावरण ते तयार झालं पाहिजे. तुम्ही आज अगर इथे सहन करत बसलात तर उद्या हळूहळू आपल्या देवातलं मंदिरं पण हे लोक जाळायला लागतील. काल मी उल्हासनगरला गेलेलो बांधवांनो, उल्हासनगर. तिकडे एक दृष्टी चौधरी नावाची आमची बहीण, तिला लव जिहादच्या नावाने घेऊन गेलेले आहेत, एका फ्लॅट मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि रोज महाराज 10 वेगवेगळे मुसलमान पोरं तिला भेटायला जातात फ्लॅटवर.